नमस्कार ट्रेडर, मराठी ट्रेड गुरुमध्ये आपलं स्वागत. कसे आहात? गेल्या 8 दिवसाचं मार्केट अत्यंत सुंदर होतं. गेल्या आठवड्यामध्ये निफ्टी, बँक निफ्टीसह सगळ्याच इंडेक्सनी एक चांगली कमाई तुम्हाला करून दिली आहे. आता आपण नव्या आठवड्यासाठी 24 मार्च 2025 वार सोमवारसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीची चाल कशी असेल हे पाहणार आहोत. मित्रांनो, मराठी ट्रेड गुरु मराठी माणसांना शेअर मार्केटमधलं ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी विनामूल्य मार्गदर्शन करत आहे. खरं पाहिलं तर ज्या पद्धतीने मार्केटची चाल आहे आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना नेमकं काय करायला पाहिजे किंवा इंट्राडे करताना निफ्टी किंवा बँक निफ्टी, सेन्सेक्स, अन्य इंडेक्समध्ये आपण ज्यावेळेस ट्रेड घेतो त्यावेळेस तो ट्रेड कसा असायला हवा किंवा जी ओव्हर ट्रेडिंग होते, अतिरिक्त ट्रेडिंग जी होते आणि त्यामधून जे मोठे लॉसेस होतात ते लॉसेस कसे कमी करता येतील याकडे आपण प्रामुख्याने जास्त प्रमाणात लक्ष देतो. आपला कुठलाही पेड ग्रुप नाही, आपण कुठलेही पैसे घेऊन कॉल या पुट देत नाहीत. हे व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आहे, शिकण्यासाठी आहेत. आणि मराठी ट्रेड गुरु तुम्हाला सातत्याने एक लेवल देतं आणि ब्रेकआउट, ब्रेकडाऊन, रेजिस्टन्स, सपोर्ट याचं ज्ञान देतं. मला वाटतं की मोफतमध्ये हे सगळं ज्ञान आपण घ्यायला पाहिजे. मराठी ट्रेड गुरु हे चॅनल पाहत चला. पूर्ण व्हिडिओ जर पाहितला तर ते आणखी चांगलं होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करत चला, लाईक करत चला. आपलं चॅनल नवीन आहे. मी सातत्याने सांगतोय की मी तुम्हाला अत्यंत साध्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी इनसाईड कॅन्डल, साईड कॅन्डल हे सगळ्या गोष्टीच्या बाबतीतही बोलू शकतो, सगळ्या गोष्टी सांगू शकतो. परंतु अत्यंत सुरुवात आहे. जे नवखे आहेत, अनेक महिला आता याच्यामध्ये ट्रेडिंग करतायत, त्यांनाही ते समजावं म्हणून मी अत्यंत साध्या भाषेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मांडण्याचा तुमच्यासमोर प्रयत्न करतोय. आणि जास्तीत जास्त लोकांनी खरं तर सबस्क्राईब करावं, या व्हिडिओला लाईक करावं, फॉरवर्ड करत चला. ज्यांना शेअर मार्केटबद्दल ज्ञान घ्यायचं आहे त्यांनी सातत्याने आपल्या या व्यासपीठावर यायला हवं. असो, चला मग आता की 24 तारखेला सोमवारी निफ्टी आणि बँक निफ्टीची चाल कशी असेल आपण ते पाहू. सगळ्यात अगोदर आपण जाऊ 1 दिवसाच्या चार्टमध्ये, म्हणजे तुम्हाला सध्याची परिस्थिती, मार्केटचं काय परिस्थिती आहे ते दिसेल. हे पहा, एक तर मार्केट गेल्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये प्रचंड प्रमाणात खाली आलं. कारण मार्केट एवढ्या उंचावर गेलं होतं, एवढे ओव्हरफुल झालं होतं मार्केट, तर ते रिकामं होण्यासाठी, प्रॉफिट बुकिंगसाठी ह्या सगळ्या गोष्टी, अनेक गोष्टी आहेत, त्यासाठी मार्केट तिथपर्यंत खाली आलं. परंतु गेल्या आठवड्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 तब्बल 5 दिवस हिरव्या कॅन्डलमध्ये बैल असा काही दौडलाय, असा काही उधळलाय, नुसता दौडला नाही, उधळलाय की किमान आपण जर पाहितलं तर निफ्टी तब्बल 22,350 वरून थेट 23,400 पर्यंत गेली. म्हणजे 900 ते 950 अंकांनी निफ्टी चांगल्या पद्धतीने वरच्या दिशेने गेली आहे. अशा परिस्थितीमध्ये की आपल्याला बँक निफ्टीमध्ये जर पाहायचं म्हटलं तर बँक निफ्टीसुद्धा 1, 2, 3, 4, 5 गेल्या आठवड्यामध्ये बँक निफ्टी आपल्याला 48,200 वर होती. तीच बँक निफ्टी आज 50,600 वर आहे. 48,200 ते 50,600 म्हणजे इथंही 1,500 ते 1,600 पॉईंटनी बँक निफ्टी वरच्या दिशेने घोडदौड करताना दिसते. मग सोमवारी मार्केटमध्ये नेमकं काय होईल तर सरळ साध्या गोष्टी आहेत. एक तर 5 दिवस झालं मार्केट पूर्णपणे वरच्या दिशेने घोडदौड करतंय. अशा वेळी सोमवारी मात्र अत्यंत सावध पद्धतीने तुम्हाला ट्रेड करावे लागते. कारण जे लोक इथं बसलेले असतील आणि इथपर्यंत गेलेले असतील ते लोक प्रॉफिट बुकिंगही करू शकतात, हेही लक्षात घ्या. म्हणजे उद्या मार्केट पडलच काय, मार्केट वर जाईल,
खरं सांगितलं तर मित्रांनो, मार्केट कुठं जाईल हे कुणालाच सांगता येत नाही काय, परंतु डाटा पाहून आणि आंतरराष्ट्रीय मार्केट पाहून आपल्याला अंदाज बांधता येतात आणि तेच अंदाज आपण बांधतो. डाटा निफ्टीचा बुलिश दृष्टीने आहे चांगला, मार्केट चांगलं आहे, वरचंही मार्केट चांगलं आहे. अशा परिस्थितीमध्ये मार्केट शक्यतो वरच्या दिशेने जाण्याची शक्यता आपल्याला बळावते. परंतु 5 दिवसामध्ये निफ्टी जे 800-900 पॉईंट वर गेलेले आहे, अशा परिस्थितीमध्ये जे लोकांचे पोट भरलेले आहे ते लोक पोट रिकामं करण्यासाठी खाली उतरणारच ना, मग तेही लक्षात घ्या. त्यासाठी बघ आता उद्या करायचं आहे काय आपल्याला. आता काल निफ्टी 23,329 वर बंद झाली. बघ आपल्याला वरच्या दिशेने जर जायचं असेल, सीईच्या दिशेने जायचं असेल तर आपल्याला 23,400च्या वर एक ग्रीन कॅन्डल झाली, ग्रीन कॅन्डलचा आहे तोडला तर 23,500 पर्यंत आपल्याला जाता येईल. एक लक्षात घ्या, आता 23,500च्या वर या ठिकाणी जर मार्केट इथं खेळलं आणि जर ते वर गेलं तर मग 30,630 पर्यंत या ठिकाणी म्हणजे 50 पॉईंटचं तुम्ही बुक करू शकता किंवा ज्यांना जे स्ट्रॉंग ट्रेडर आहेत, जे रिस्कबाज ट्रेडर आहेत ते घेऊ शकता. परंतु हे झोन आता तुम्हाला सांगतो प्रॉफिट बुकिंगच्या दिशेचं आहे आणि समजा एकदा काय 630 तोडलं ना तर मार्केट बूम पुन्हा जाऊ शकतं. हे सेलर एरिया आहे. 23,500 ते 23,530 हा जो आहे तो हा सेलर एरिया आहे. या ठिकाणी अत्यंत सावध पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे. असो, आता उद्या निफ्टी खालच्या दिशेने कसं होईल असं वाटतं, तर मला वाटतं की उद्या 23,330च्या खाली एक रेड कॅन्डल करीन, रेड कॅन्डलचा लो तोडला तर 23,280 आणि 23,280 हे तोडलं, लक्षात घ्या 23,280 हे तोडलं तर निफ्टी थेट 23,000च्या दिशेने वाटचाल करीन आणि तुम्हाला पहिलं टार्गेट हे 23,200चं राहील. त्याच्यानंतर दुसरं टार्गेट तुम्हाला हा 23,130चं राहील आणि 23,130 तोडल्यानंतर खाली पुन्हा आपल्याला बरेच टार्गेट भेटतील. मी एक लक्षात घ्या, 23,280 तोडलं की तुम्हाला 23,000कडे निफ्टी वाटचाल करताना दिसून येईल. हे झालं निफ्टीचं. आता बँक निफ्टीमध्ये काय आहे उद्या? बँक निफ्टीमध्ये तुम्ही जर बघितलं तर 1, 2, 3, 4, 5 दिवस बँक निफ्टी ही स्ट्रॉंगली वरच्या दिशेने गेली आहे आणि ती आता रेजिस्टन्सजवळ थांबलेली आहे. बँक निफ्टी आता रेजिस्टन्सजवळ थांबली आहे. मग अशा वेळेस बँक निफ्टीमध्ये आपल्याला उद्या कसा ट्रेड करता येईल, तर उद्या तेही अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेत तुम्हाला सांगतो. बँक निफ्टीमध्ये आता बँक निफ्टी बंद झालेली आहे 50,580 वर, 81 वर. तर उद्या मला वाटतं की 50,660 च्या वर एक ग्रीन कॅन्डल केली, ग्रीन कॅन्डलचा आहे तोडला तर 50,750, 50,750 तोडला तर 50,870 आणि 50,870 तोडला तर आपल्याला 51,000 निफ्टी बँक निफ्टीवर गेलेली दिसेल. परंतु अत्यंत सावध पद्धतीने 24 तारखेला तुम्हाला ट्रेड करायचे, कारण मार्केट अगोदरच प्रचंड प्रमाणात वर गेला आहे. 5 दिवसामध्ये प्रॉफिट बुकिंग येऊ शकते हे मी पुन्हा सांगतो. आणि खालच्या दिशेने तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला 50,450च्या खाली मार्केट 50,450 ते जर खाली एक रेड कॅन्डल झाली आणि रेड कॅन्डलचा लो तोडला तर 50,380 आणि 50,380 तोडलं तर तुम्हाला 50,270 आणि 50,270 तोडलं तर तुम्हाला थेट खाली 50,150चा एक टार्गेट भेटू शकतं. लक्षात घ्या मित्रांनो. अशा परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये अत्यंत संयमाने स्टॉप लॉस लावत मार्केटमध्ये 2 पैसे जास्त कसे मिळतील याकडे लक्ष ठेवून आणि आपलं कॅपिटल कसं वाचवता येईल याकडे लक्ष ठेवून तुम्ही
काम करायला पाहिजे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही मराठी ट्रेड गुरुला तुम्ही सातत्याने जर सबस्क्रायबर केलं आणि त्याचे लाईक वाढवल्या, त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाठवला तर आम्हाला तेवढीच ताकद भेटते. याच्यातून आपल्याला दुसरं कुठलीही गोष्ट मिळत नाही. आमचा उद्देश एवढाच आहे की मराठी माणसांनी हे शेअर मार्केटमध्ये यावं आणि ते शेअर मार्केट त्यांनी शिकावं. आणि जे कुणी शेअर मार्केटमध्ये आले आहेत आणि त्यांनी लॉस करून घेतलेला आहे, त्या लोकांचा लॉस रिकवर व्हावा यासाठी ह्या सगळा खटाटोप आहे. कुठलेही पेड ग्रुप हा आमचा चॅनल नाही, पेड चॅनल नाही. आपण कुठले कॉल या फूट आपण या ठिकाणी देत नाहीत. आपण पूर्णतः एज्युकेशन म्हणजे फक्त शिकण्यासाठी हा व्हिडिओ करतो. वेळोवेळी आपण शेअर मार्केटमधल्या अनेक बातम्या, घडामोडीच्या बातम्या बी यामधून आपण देणार आहोत, माहिती देणार आहोत. चला पुढचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ. या व्हिडिओसाठी मराठी ट्रेड गुरुला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. कमी प्रमाणात ट्रेड करा, ओव्हर ट्रेडिंग करू नका. कॅपिटल असेल तर तुम्ही ट्रेड मार्केटमध्ये टिकू शकता. हे सर्व लक्षात घ्या. धन्यवाद. पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.